दुपारचे 3 वाजलेत आणि मला परत भूक लागायला लागली. आता थोड्या वेळा आधीच मी जेवलेली, पण मला परत भूक लागते. आता काय खाऊ, मला घरातलं जेवण जेवायचं कंटाळा आलाय. तर काहीतरी जुगाड करून काहीतरी बनवते. चला. तर हाय एव्हरीवन, माय नेम इज सायली अँड वेलकम टू अ जर्नी ऑफ खाऊ, भटकू आणि आठवणी जपू. या जुगाडच्या नादात आता ते फ्रीजमध्ये काय काय आहे आधी ते रापायला लागेल. आई ग, पनीर सापडले, पनीर आणि काय काय शोधते. हे काय आहे? बेडूकची छत्री आमच्या फ्रीजमध्ये आली आहे. वाव, याचं काहीतरी करते. खूप दिवसांनंतर मिळालं. हे सगळे वेजीज. छत्री, आम्ही लहानपणी त्याला छत्री म्हणायचो. माहिती नाही आताच तुम्ही बोलता की नाही. आणि हे पनीर घेतलंय, तर हे सगळं पटापट चॉप करून घेते. मी असं रफली चॉप करते, कुठच्या शेपमध्ये ना असं डायसेस कट करते, स्मॉल स्मॉल. तर हे गाजर कट करायचं आहे, त्याच्या आधी मला हे पील करायचं आहे. पण मला माझ्या घरात याचं पिलर नाही मिळत आहे. घर चुकीचं आहे की माणूस चुकीचा किचनमध्ये आला आहे. ऑल राईट, आता मी ह्याच्याने असं स्क्रॅप करते. असे लांब लांब पीसेस करते मी ह्याचे. बेबी कॉर्न्स. हे असे रफली चॉप करते, कसे पण चॉप करते. मला भूक लागली, मी कसं पण कापते राईस. बरं लांब चौकली काही करते. खूप भूक लागली. हे एवढंच झालं आहे. नाव दिस मशरूम्स. हे कसे कापतात पण मला माहीत नाही कसे कापतात. हां हां, मी बघितलं ह्यांना असं उभं कट करतात. कसे दिसतात हे. मला माहिती आहे का ह्याला बुरशी बोलतात. बुरशी ही एडिबल फंगस आहे. फंगस खाते मी. तर हे सगळे वेजीज मी चॉप करून घेतले असे एकदम. त्याच्यात मी ना नंतर गार्लिकचे क्लव्स पण ॲड केलेत थोडेसे. आणि लुक वॉट, जरासा राईस पण माझ्या वाटणीचा काळ फिरून आली ना, आता उरलेला ठेवलेला ना माझ्यासाठी, हा सापडला. अँड पनीर ह्याचे छोटे छोटे क्यूब्स कट करून घेतले. आता स्टार्ट करूया. आता मी या पॅनमध्ये सगळ्यात पहिला थोडासा बटर ॲड करते. पहिला आपल्याला राईस बनवून घ्यायचा आहे, तर मी त्याच्यासाठी थोडीशी कोरिअँडर टाकते आणि हा जो उरलेला राईस आहे तो घालते. राईस सॉटे करून झालं ना की थोडेसे हे मिक्स्ड हर्ब्स आहेत ना ते टाकणार आहे मी त्याच्यात. थोडंसं सॉल्ट ॲड करूया. राईस रेडी झाले. आता आपण वेजीज आणि पनीरला सॉते करून घेऊया. आता पनीर सॉते करायला परत मी सेम पॅनमध्ये बटर घालते. त्याच्यात हे पनीरचे कट केलेले पीसेस घालायचे. जस्ट 2 मिनटं असंच सॉते करायचं. दॅट्स इट. थोडीशी कोरिअँडर, थोडी रेड चिली पावडर घालते जस्ट टू गेट दॅट कलर. अँड थोडंसं सॉल्ट. हे माझं माल थोडा बर्तन बडा हो गया. सेम पॅनमध्ये आता मी सगळे वेजीज घालणार आहे. चॉप गार्लिक, कोरिअँडर घालायचं आहे, डाईस केलेला कांदा घालायचा आहे, कॅप्सिकम, कॅरेट, बेबी कॉर्न्स, आणि आपण फ्राय करायचे 5 मिनिट्ससाठी. पण पूर्ण कुक नाही करायचं, नाहीतर मग ते पूर्ण मशी होऊन जाईल एकदम. आता मशरूम्स ॲड करूया.
आता हे मशरूम घातल्यावरती मी त्याच्यात थोडंसं विनेगर घालते. थोडासा डार्क सोया सॉस. हे जास्त पडला. आणि ही शेजवान चटणी मी थोडी जास्तच घालते. आणि अगदी थोडासा चाट मसाला ॲड करते मी डायरेक्ट. आता 2 मिनिट्स नंतर मी ओपन करते. वाव, असं टेम्पटिंग दिसतंय यार. हे जे वेजीज आहेत आपण स्टर फ्राय केले ते आता मी असेंबल करते. तर त्याच्यासाठी हा एक बोल घेतला आहे मी मोठावाला. तर आता हा जो राईसचा बोल आहे तो ह्याच्यावरती आपण टाकते. परफेक्ट पडला आहे एकदम. हे कसं दिसेल हा असा राईस काढला आहे मी आणि त्याच्यावरती असं डेकोरेशनसाठी असे पनीरचे क्यूब्स लावले. आणि आता हे जे वेजीज आहेत सॉते केलेले ते आपण त्याच्या साईडला लावायचे असे. सो हा राईस माझा आता असा रेडी झालाय. तर मी टेस्ट करून बघते तो कसा झालाय. पनीर थोडं आता थंड झालंय पण छान लागतं. मी आता हे सगळं खाऊन संपवते पटापट. सो आपण भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय. असंच खात राहा आणि भटकत राहा.